श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आपण नेहमी वाळू वडी तर खातोच, परंतु आज वेगळ्या प्रकारची वडी बनवूया। तर ती कशा पद्धतीने बनवते तर ती पुढे बघा। तर इथे मी घेतला आहे एवढा सगळा पालक घेतला आहे, मोठी मोठी पालकाची पाने घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आता। आणि त्यानंतर मी इथे एक कटोरी घेतली, कटोरीमध्ये 5-6 चमचे म्हणजे जितकं लागेल तितकं मी बेसन पीठ काढून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं आहे। त्यानंतर लाल तिखट आणि हळद अर्धा चमचा टाकली आहे। आता हे सर्व पीठ अगदी घट्टसर भिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्ही थोडंसं चिंचेचं पाणी वगैरे सुद्धा टाकू शकता, परंतु मी साध्या पद्धतीने बनवते, परंतु हीच वडी इतकी छान लागते खायला। तर नेहमी ती वडी खाण्यापेक्षा अशा नवीन पद्धतीने जर वेगळं काही बनवलं तर सगळेजण नवीन पदार्थ म्हणून आवडीने खातात। तर इथे मोठी मोठी पालकाची पाने घेतली आणि त्याला मस्त असं बेसन पीठ मी लावून घेते। आता सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। असे जे 4-5 पानांचं बनवायचं आपल्याला या पद्धतीने। तर अतिशय पौष्टिक आणि मस्त अशी ही वडी बनते, खायलाही अगदी छान लागते। बरेच जण अळूवडी खात नाही, तर त्यांच्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे, तर नक्की बनवून बघा। आता याची मस्त अशी घडी मारून घेते। तर मध्ये मारायची याची घडी, जसं आपण अळूवडीला चारही साईडने घडी मारतो तसं न करता याची फक्त एक साईडनेच घडी मारायची। असंच आता मी दुसरे देखील पानं घेतलेले आहे, हे पण 4-5 पानांचं। आता त्याचं देखील याच पद्धतीने रोल बनवायचा आहे। तर बघा या पद्धतीने। तर आता आपले इथे दोन्ही रोल तयार झालेले आहेत। त्यानंतर मी ते कढईमध्ये पाणी तापत ठेवलं होतं। त्यानंतर एक चाळणी ठेवली, चाळणीला थोडंसं तेल लावून आणि हे जे रोल आहे त्यामध्ये ते टाकून घेतले आणि मस्त ते वाफून घेतले 15 ते 20 मिनटं। तर हे बघा मस्त असं वाफून झालेले आहेत। तर अगदी 15 ते 20 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे। तर आता ते थंड होऊ द्यायचे थोडा वेळ। थंड झाल्यानंतर त्याच्या या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या। हे बघा अगदी मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत। तर हे बघा किती छान झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, जास्त या वड्यासाठी तेल पण लागत नाही आणि काहीच नाही, फक्त तुम्ही तव्यावरती नंतर वाफून झाल्यानंतर आता बस फक्त तव्यावरती तवा थोडंसं गरम झाल्यानंतर त्यावरती थोडीशी तेल आणि तीळ टाकायची आणि मस्त त्यावरती थोड्या वेळासाठी त्या गरम होऊ द्यायच्या आहे। एक साईडने 5 मिनिट ठेवायच्या, परत दुसरी साईड पलटवून ठेवायच्या। मस्त अशा कडक आणि खमंग कुरकुरीत अशा वड्या बनतात, न तळायची गरज न काही। अळूवड्या तरी आपण तळून घेतो, कारण त्याची पाने जाड असतात, तेव्हा त्या तळूनच थोड्याशा कुरकुरीत होतात। वड्या न तळताही अगदी खमंग कुरकुरीत कमी तेलामध्ये मस्त अशा वड्या तयार झाल्या। तर तुम्ही देखील करून बघा आणि कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि आपल्या चॅनलवर सर्व नवनवीन व्हिडिओ असतात, त्यामुळे मैत्रिणींनो एक सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका। थँक्यू सर्वांना।